सर्वांचे स्वागत आहे आजच्या या सखोल चर्चेमध्ये. आज आपण एका खूपच रंजक विषयावर बोलणार आहोत. हो. आणि हा विषय नुसता रंजक नाहीये, तर आजच्या काळासाठी खूप जास्त महत्वाचा सुद्धा आहे. अगदी. आजच्या आपल्या या सखोल विश्लेषणाचा आधार आहे एक अत्यंत महत्वाचा स्रोत, दी इटर्नल गुरु, प्रिन्सिपल्स ऑफ बुद्धिस्ट डेमोक्रेसी, म्हणजेच शाश्वत गुरु बौद्ध लोकशाहीची तत्वे. यातून आपण भगवान बुद्धांनी त्यांच्या महापरिनिर्वाणापूर्वी जे अखेरचे विचार मांडले होते त्याचं विश्लेषण करणार आहोत. बौद्ध धम्मातील लोकशाही आणि तत्वनिष्ठेचं जे मॉडेल आहे ना, ते आपल्याला समजून घ्यायचंय. बरोबर. आणि हे मॉडेल समजून घेताना आपण केवळ इतिहासात डोकावणार नाही आहोत, तर नेतृत्व आणि संस्था कशी चालते याचा पाया काय असावा हे आपण पाहणार आहोत. हो, पण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या मनात एक प्रश्न आलाय आणि श्रोत्यांनाही कदाचित तो पडला असेल. सांगा ना, कोणता प्रश्न? एखादा महान नेता, ज्याचे लाखो अनुयायी आहेत, ज्याने एवढा मोठा संघ उभा केलाय, तो स्वतःच्या मृत्यूपूर्वी आपला वारसदार नेमण्यास स्पष्ट नकार का देईल? हाच तर या संपूर्ण अभ्यासाचा गाभा आहे. म्हणजे बघा ना, इतिहासात आपण अलेक्झांडर द ग्रेट किंवा चंगीझ खान यांचं उदाहरण पाहतो. होय, त्यांनी प्रचंड मोठी साम्राज्य उभी केली. पण त्यांच्या मृत्यूनंतर योग्य वारसदाराअभावी ती साम्राज्य पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. सत्तेचं हस्तांतरण हा कायमच एक नाजूक टप्पा राहिलाय. अगदी बरोबर. आणि म्हणूनच बुद्धांचा वारसदार न नेमण्याचा निर्णय घाई गडबडीत घेतलेला नव्हता. हा त्यांच्या मूळ तत्वज्ञानाचाच एक भाग होता. हां, मग चला तर या पहिल्या आणि सर्वात आश्चर्यकारक मुद्द्याचा थोडा उलगडा करूया. त्यांनी वैयक्तिक वारस का नेमला नाही? यामागे एक खूप व्यापक दृष्टिकोन होता. मॅक्स वेबर या समाजशास्त्रज्ञाने नेतृत्वाचे जे प्रकार सांगितलेत, त्यात करिश्माई नेतृत्व आणि वैधानिक सत्ता असे दोन प्रकार येतात. करिश्माई नेतृत्व म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या प्रभावावर चालणारी संस्था. अगदी तेच. बुद्धांनी जाणीवपूर्वक स्वतःच्या करिश्माई नेतृत्वाकडून संघाला एका वैधानिक आणि तत्वांवर आधारित रचनेकडे वळवलं. कारण ज्या धम्माला जिवंत राहण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या सत्तेची गरज लागते, तो खरा धम्म असूच शकत नाही. धम्मानी स्वतःच्या अंगी असलेल्या सामर्थ्यानेच टिकले पाहिजे, हा यामागचा मूळ विचार आहे. पण इथे एक व्यावहारिक अडचण जाणवते मला. कोणती? जेव्हा एखादा प्रबळ संस्थापक निरोप घेतो आणि वारसदार नेमून जात नाही, तेव्हा संस्थेमध्ये सत्तेसाठी पोकळी निर्माण होते. हो, गटबाजी वाढू शकते. अगदी. प्रत्येकाला स्वतः सर्वोच्च नेता बनायचं असतं. मग बुद्धांचे जवळचे शिष्य आयुष्यमान आनंद किंवा इतर ज्येष्ठ भिक्खू तिथे होते. त्यांना वारसदार नेमलं असतं तर मार्ग सोपा झाला नसता का? हा विचार नक्कीच झाला होता. आणि नेमक्या याच कारणासाठी कोणा एका व्यक्तीला वारसदार न नेमण्याची भूमिका घेण्यात आली. म्हणजे अराजकता टाळण्यासाठीच वारसदार नेमला नाही. हो. जर त्यांनी आनंदाला किंवा इतर कोणाला वारसदार घोषित केलं असतं, तर ज्यांचे त्यांच्याशी मतभेद होते त्यांनी बंडखोरी केली असती, संख दुभंगला असता. सत्तेचं केंद्रीकरण नेहमीच बंडाला निमंत्रण देते. अगदी बरोबर. कोणत्याही एका व्यक्तीला सर्वोच्च अधिकार दिले तर ती व्यक्ती हुकुमशाह बनण्याची शक्यता असते. व्यक्ती कितीही मोठी असली तरी ती नश्वर असते. व्यक्ती नश्वर, पण तत्वे शाश्वत असतात. इथूनच हा विषय अधिक रंजक होतो. सत्तेचं हस्तांतरण व्यक्तीकडून व्यक्तीकडे न करता व्यक्तीकडून तत्वांकडे करण्यात आलं. मला तो प्रसंग आठवतोय जो या स्त्रोतामध्ये दिलाय. जेव्हा महापरिनिर्वाणाची वेळ जवळ आली तेव्हा आयुष्यमान आनंद खूप भावूक झाले होते. हो, त्यांना वाटलं की आता आपला मार्गदर्शक हरपला. तेव्हा बुद्ध त्यांना म्हणाले होते, आनंदा, कदाचित तुला वाटेल की गुरूंची वाणी आता लोपली, पण तसं मानू नकोस. मी जो धम्म आणि विनय शिकवला आहे तोच माझ्या पश्चात तुमचा गुरु असेल. हे ऐकायला खूप भव्य वाटतं, पण खरं सांगू का, हे एखाद्या आधुनिक संविधानासारखं नाहीये का? तंतोतंत. हे आधुनिक संविधानाचेच एक प्राचीन स्वरूप होतं. धम्म म्हणजे त्यांची मार्गदर्शक मूल्य आणि विनय म्हणजे दैनंदिन कामकाजाची नियमावली. म्हणजे हे दोन्ही मिळून संघाचं संविधान तयार होत होतं. होय. आणि संविधानाची संकल्पना हीच मुळात कायद्याच्या राज्यावर आधारित असते. व्यक्ती येतात आणि जातात, पण नियम आणि मूल्य टिकून राहतात. ज्या काळात जगभरात राजेशाहीचा उदय होत होता त्या काळात एक असा संघ उभा करणं ज्याचा कोणीही भौतिक राजा नाही, हे एक अभूतपूर्व पाऊल होतं. त्यांनी तत्वांना अमर बनवले आणि मानवी नेतृत्वाला दुय्यम स्थान दिले. हे सगळं तात्विकदृष्ट्या परिपूर्ण वाटतं, पण वास्तवात तत्वे स्वतःहून बोलत नाहीत. म्हणजे तुम्हाला निर्णय प्रक्रियेबद्दल म्हणायचंय का? हो,
एखादा कायदा पुस्तकात लिहिला असला तरी त्याचा अर्थ लावणारी एखादी जिवंत व्यक्ती लागतेच ना. जेव्हा दोन भिक्खूंमध्ये एखाद्या नियमावरून मतभेद होतील तेव्हा निर्णय कोण घेणार? बरोबर. जर सर्वोच्च नेता नसेल तर वाद मिटवण्याची यंत्रणा काय, हा प्रश्न येतोच. हो, कारण लोकशाहीत निर्णय घेण्याची प्रक्रिया खूप संथ असते असं आपण पाहतो. हां, या संशोधनातील सर्वात लक्षवेधी भाग आहे. वाद मिटवण्यासाठी त्यांनी कोणत्याही एका न्यायाधीशाची नियुक्ती केली नाही, तर अत्यंत प्रगत अशा लोकशाही प्रक्रियेचा अवलंब केला. म्हणजे तिथे मतदान होत असे? होय, बाकायदा मतदान घेतले जाई. यासाठी ते सलका नावाच्या लाकडी काड्यांचा वापर करत असत. लाकडी काड्या? म्हणजे 2500 वर्षांपूर्वी त्यांच्याकडे गुप्त मतदानासारखी काही पद्धत होती? हे थोडं अविश्वसनीय वाटतं. हो, आणि ती पद्धत अत्यंत सविस्तर होती. मतदानाचे संचलन करण्यासाठी एका विशिष्ट भिक्खूची निवड केली जात असे. त्याला सलकागाहपक म्हटले जायचे. सलकागाहपक. हो, हा व्यक्ती प्रामाणिक आणि निष्पक्ष असावा अशी अट असे. वादाच्या स्वरूपानुसार मतदानाचे 3 प्रकार असत. 3 प्रकार कोणते? पहिला प्रकार म्हणजे गुहळक किंवा गुप्त मतदान, जिथे लाकडी काड्या वेगवेगळ्या रंगांच्या असत आणि कोणी कोणाला मत दिले हे गुप्त राहत असे. क्या बात आहे. आणि दुसरा प्रकार होता सकण्ण जप्पक, म्हणजे कानात कुजबुजून मत देणे, जेणेकरून इतरांवर प्रभाव पडू नये. आणि तिसरा प्रकार होता विवटक. विवटक म्हणजे उघड मतदान असेल ना? अगदी बरोबर. विषयाचे गांभीर्य पाहून कोणत्या प्रकारची मतदान पद्धत वापरायची हे ठरवले जाईल. हे विलक्षण आहे. आज आपण संसदेत आवाजी मतदान किंवा गुप्त मतदान घेतो, त्याचेच हे एक प्राचीन स्वरूप होतं. नक्कीच. पण यात मला एक मोठी अडचण दिसते. लोकशाहीचा सर्वात मोठा कमकुवत दुवा म्हणजे बहुमताची हुकुमशाही. टेरेनी ऑफ द मेजॉरिटी. बरोबर. हो. समजा संघात 51% लोक एकत्र आले आणि त्यांनी बहुमताच्या जोरावर चुकीचा निर्णय घेतला किंवा 49% लोकांवर अन्याय करणारे नियम लादले, तर त्याला कोण रोखणार? हा अत्यंत अचूक आणि सखोल प्रश्न आहे. बहुमताच्या हुकुमशाहीचा धोका ओळखूनच केवळ बहुमत हे अंतिम सत्य मानले गेले नव्हते. मग अंतिम सत्य काय होतं? मगाशी आपण जो उल्लेख केला ना, धम्म आणि विनय, तो सर्वोच्च मानला गेला होता. बहुमताने घेतलेला कोणताही निर्णय हा संघाच्या मूळ संविधानाशी म्हणजे धम्माशी सुसंगत असणे अनिवार्य होते. म्हणजे जर बहुमताचा निर्णय मूळ तत्वांच्या विरोधात असेल तर तो अमान्य ठरवला जाईल. अगदी. शिवाय वाद सोडवण्यासाठी अधिकरण संमत नावाचे विस्तृत नियम होते. ते कसे काम करायचे? जर एखादा विषय संपूर्ण संघासमोर नेऊन तिथे गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असेल तर आजच्या संसदीय समित्यांप्रमाणे काही मोजक्या आणि समतोल विचार करणाऱ्या भिक्खूंची एक समिती नेमली जाई. अच्छा, म्हणजे सिलेक्ट कमिटी सारखं? हो. या समितीला उब्बाहिका म्हटले जाई. ही समिती त्या प्रश्नाचा सखोल अभ्यास करून एक तोडगा काढत असे आणि मग तो संघासमोर मांडला जाई. म्हणजे तिथे केवळ संख्याबळाला महत्त्व नव्हतं, तर प्रक्रियेच्या पावित्र्याला अधिक महत्त्व होते. हो. आणि सर्वांना समान संधी मिळावी यासाठी आसन पन्नापक नावाचा अधिकारी सुद्धा असायचा, जो सभांमधील बैठक व्यवस्था पाहायचा. आजच्या अनेक लोकशाही व्यवस्थांना हे शिकण्यासारखं आहे, जिथे बहुमताच्या आधारे काहीही रेटून नेण्याची प्रवृत्ती आपण पाहतो. खरंय. या प्रक्रियेव्यतिरिक्त स्त्रोतांमध्ये आणखी एका गोष्टीचा उल्लेख आहे, जो धर्म किंवा प्राचीन संस्थांबद्दलच्या आपल्या पारंपरिक दृष्टिकोनाला थेट धक्का देतो. तुम्ही नियमांमधील लवचिकतेबद्दल बोलत आहात का? हो. सामान्यतः आपण पाहतो की धार्मिक नियम अत्यंत कठोर असतात. देवाने सांगितलेले नियम कधीच बदलता येत नाहीत असा समज असतो. बरोबर. परंतु या स्त्रोतानुसार बुद्धांनी नियमांमध्ये चक्क लवचिकता ठेवली होती. संघाला काही नियम बदलण्याची मुभा दिली होती. हे एका संस्थापकाच्या बाजूने खूप धाडसी पाऊल वाटतं. हे केवळ धाडसीच नाही तर अत्यंत पुरोगामी होतं. महापरिनिर्वाणाच्या आधी बुद्धांनी स्पष्ट केले की काळ आणि परिस्थितीनुसार संघाला वाटले तर ते खुद्दकानी सिक्खापदानी म्हणजेच गौण नियम रद्द करू शकतात. गौण नियम म्हणजे किरकोळ नियम ना? होय. त्यांनी ओळखले होते की मानवी समाज स्थिर नाही, तो सतत बदलत असतो. जे नियम आज एका ठिकाणी योग्य आहेत ते कदाचित 100 वर्षानंतर दुसऱ्या प्रदेशात लागू पडणार नाहीत. याचे काही विशिष्ट उदाहरण देता येईल का? म्हणजे नक्की कोणत्या प्रकारचे नियम बदलण्याची मुभा असावी? नक्कीच. उदाहरणार्थ भिक्खूंच्या कपड्यांबद्दलचे नियम. उत्तर भारतातील उष्ण हवामानात विशिष्ट प्रकारचे सुती चिवर परिधान करणे सोयीस्कर होते. पण जेव्हा हाच धम्म तिबेट किंवा मध्य आशियातील अतिथंड प्रदेशात पोहोचला तेव्हा त्याच वस्त्रांचा आग्रह धरणे जीव घेणे ठरू शकले असते. बरोबर आहे.
स्थानिक परिस्थितीनुसार अन्नग्रहणाच्या वेळा आणि पद्धती बदलणे आवश्यक होतं. बुद्धांचा दृष्टिकोन हा होता की अहिंसा, प्रज्ञा, करुणा आणि शील ही मुख्य तत्वे आहेत ज्यांवर तडजोड होऊ शकत नाही. पण दैनंदिन जगण्याचे जे व्यावहारिक नियम आहेत त्यांच्या ओझ्याखाली माणसाने दबून जाऊ नये. नियम माणसांसाठी असतात, माणसे नियमांसाठी नसतात. हा अत्यंत आधुनिक विचार यातून दिसतो. पुढील पिढ्यांना तो बदलण्याचं स्वातंत्र्य देणं यात नेतृत्वाची खरी प्रगल्भता दिसते. हे ऐकताना खरोखरच आश्चर्य वाटतं. पण मला एक सांगा, इतिहासात प्रत्यक्षात काय घडलं? महापरिनिर्वाणानंतर संघाने खरोखरच या स्वातंत्र्याचा वापर करून नियम बदलले का? इथेच मानवी स्वभावाची एक मोठी शोकांतिका दिसून येते. असं का? बुद्धांच्या निधनानंतर लगेचच पहिली बौद्ध संगीती म्हणजे फर्स्ट बुद्धिस्ट काउन्सिल आयोजित करण्यात आली होती. तिथे जेव्हा या गौण नियमांमध्ये बदल करण्याचा विषय निघाला तेव्हा भिक्खूंमध्ये तीव्र मतभेद झाले. म्हणजे कोणते नियम गौण आहेत यावर एकमत झालं नाही का? अगदी तेच. काहींना वाटले की केवळ 4 मुख्य नियम सोडून बाकी सर्व गौण आहेत, तर काहींना वाटले आपण काहीच बदलू नये. मग शेवटी काय ठरलं? शेवटी सभेचे अध्यक्ष महाकस्सब यांनी निर्णय दिला की लोकांमध्ये कोणताही गैरसमज पसरू नये आणि संघावर टीका होऊ नये म्हणून आपण कोणतेही नियम बदलणार नाही, जे जसे आहे तसेच पुढे चालू ठेवू. हां, तर खूप मोठा विरोधाभास आहे. हो ना? ज्या नेत्याने त्यांना वैचारिक बेड्या तोडण्याचं स्वातंत्र्य दिलं त्याच नेत्याच्या अनुयायांनी लोकनिंदेच्या भीतीनेच स्वतःला पुन्हा जुन्याच नियमांच्या चौकटीत बंदिस्त करून घेतलं. यावरून हेच सिद्ध होतं की स्वातंत्र्य देणं सोपं असतं, पण ते पेलण्याची वैचारिक तयारी अनुयायांमध्ये असणं खूप कठीण असतं. संस्थात्मक लवचिकता टिकून ठेवणं कागदावर जितकं सोपं दिसतं, वास्तवात ते तितकंच आव्हानात्मक असतं. बरोबर. आणि अनुयायांची हीच मानसिकता ओळखून कदाचित बुद्धांनी त्यांच्या अखेरच्या संदेशात अत्त दीप विहरथ हे अत्यंत महत्वाचं सूत्र सांगितले होते. अत्त दीप विहरथ याचा अर्थ स्वतःच स्वतःचा प्रकाश बना असा होतो ना? होय. बी युअर ओन लॅम्प. जेव्हा लोक जुन्या नियमांना किंवा मृत नेत्याच्या शब्दांना अंधपणे चिकटून राहतात तेव्हा ते स्वतःचा विवेक वापरणे थांबवतात. म्हणूनच स्वतःचे आश्रयस्थान स्वतः बनणे ही संकल्पना या संपूर्ण व्यवस्थेचा कणा आहे. त्यांनी स्पष्ट केले की धम्म हा केवळ एक मार्गदर्शक नकाशा आहे किंवा एक तराफा आहे. तराफा? हो. या तराफ्याचा उपयोग नदी पार करण्यासाठी नक्की करा, पण नदी पार केल्यानंतर तो तराफा डोक्यावर घेऊन फिरण्याची गरज नाही. हे रूपक खरोखरच खूप खोलवर विचार करायला लावणार आहे. बहुतांश धार्मिक प्रवाहांमध्ये श्रद्धा किंवा समर्पण याला सर्वोच्च स्थान दिलेलं असतं. हो. गुरु जे सांगेल तेच अंतिम सत्य अशी आपली धारणा असते. पण इथे संपूर्ण ज्ञानमीमांसा एक वेगळ्याच पातळीवर नेलीये. गुरु स्वतः सांगतोय की माझ्या शब्दांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. तुमच्या स्वतःच्या अनुभवाच्या आणि तर्काच्या कसोटीवर जे खरे उतरेल तेच स्वीकारा. म्हणजे एका अर्थाने त्यांनी ज्ञानाचे लोकशाहीकरण केले आणि व्यक्तिपूजेला पूर्णपणे नाकारले. हेच या तत्वज्ञानाचं सौंदर्य आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या करिश्माई नेत्यावर पूर्णपणे अवलंबून राहता तेव्हा तुम्ही तुमची वैचारिक वाढ दुसऱ्याच्या हाती सोपवता. जणू काही आपण आपली बुद्धी आउटसोर्स करतो. अगदी बरोबर शब्द वापरलात, आउटसोर्सिंग. बुद्धांना हे अजिबात अपेक्षित नव्हते. त्यांना असे अनुयायी नको होते जे केवळ आज्ञापालन करणारी यंत्रे असतील. त्यांना स्वतंत्र आणि प्रगल्भ विचारवंत अपेक्षित होते, जे स्वतःच्या विवेकबुद्धीने निर्णय घेऊ शकतील. स्वयंप्रकाशित होण्याचा हा संदेश म्हणजे निव्वळ आध्यात्मिक सल्ला नव्हता, तर ती एका सदृढ समाजाची आणि लोकशाहीची पूर्व अट होती. जोपर्यंत नागरिक स्वतः स्वतंत्रपणे विचार करत नाहीत, तोपर्यंत कोणतीही लोकशाही व्यवस्था यशस्वी होऊ शकत नाही. अगदी. मग ती राजकीय असो वा संस्थात्मक. या संपूर्ण चर्चेतून हे अगदी स्पष्ट होतं की आपण ज्याला लोकशाही किंवा संविधान या आधुनिक संकल्पना मानतो, त्यांची पाळेमुळे मानवी इतिहासात किती खोलवर रुजलेली आहेत. होय. आज आपण जे पाहिलं त्यावरून एक गोष्ट निश्चित समजते की भगवान बुद्धांनी घेतलेले निर्णय हे केवळ एका धर्मापुरते मर्यादित नव्हते. वारसदार न नेमण्याचा त्यांचा निर्णय हा सत्तेचे विकेंद्रीकरण करणारा होता. बरोबर. त्यांनी व्यक्तीपेक्षा तत्वांना दिलेले सर्वोच्च स्थान, सलक्का आणि उब्बाहिका सारख्या प्रक्रियांमधून उभी केलेली संस्थात्मक लोकशाही
आणि अंधभक्ती नाकारून प्रत्येकाला दिलेले विचार स्वातंत्र्य. हे सर्व आजच्या कसोटीलाही 100% खरे उतरते. हो, हे सर्व पाहता ते केवळ एक आध्यात्मिक गुरु नव्हते, तर एक अत्यंत द्रष्टे इन्स्टिट्यूशनल आर्किटेक्ट होते. नक्कीच. आणि या सर्व विश्लेषणावरून आपण एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण करू शकतो. आपण आजच्या आधुनिक जगाकडे पाहूया. आपण सध्या अशा युगात वावरत आहोत जिथे स्ट्रॉंग मॅन किंवा अतिप्रबळ राजकीय नेते तसेच विजनरी CEO आणि इन्फ्लुएन्सर्स यांचं मोठं स्तोम माजलंय. आपण कायम एका तारणहाराच्या शोधात असतो. बरोबर. पण जर आपण या 2500 वर्षांपूर्वीच्या तत्वांचा खऱ्या अर्थाने विचार केला, जर आपण व्यक्तीऐवजी संस्थात्मक मूल्यांना सर्वोच्च स्थान दिलं आणि स्वतःची जबाबदारी दुसऱ्यावर न ढकलता स्वतःच स्वतःचे मार्गदर्शक बनलो, तर आजच्या आपल्या कॉर्पोरेट किंवा राजकीय व्यवस्था किती मुळापासून बदलतील. बापरे, हा खूप मोठा विचार आहे. आपण अजूनही एखाद्या मसीहाच्या शोधात राहण्याइतकेच अपरिपक्व आहोत की स्वतःचा प्रकाश बनण्याची वेळ आता आलीय? श्रोत्यांनी याचा नक्की विचार करावा. हा खरोखरच अस्वस्थ करणारा पण तितकाच आवश्यक प्रश्न आहे. आजच्या चर्चेतून आपण हेच पाहिलं की संस्था कशी टिकते आणि नेतृत्व कसं असावं. आपण सर्वांनी या प्रश्नावर स्वतःच्या पातळीवर नक्की विचार करूया. या स्रोतांमधून मिळालेली ही अत्यंत महत्त्वाची वैचारिक शिदोरी आज आपण इथेच थांबवत आहोत. हो. असेच नवीन विषय आणि नवीन दृष्टिकोन घेऊन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःचा विचार स्वतः करत राहा आणि स्वतःचा प्रकाश स्वतः बनण्याचा नक्की प्रयत्न करा. ऐकल्याबद्दल धन्यवाद.